श्रीराम. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचन, तसंच वेळोवेळी त्यांनी भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागांमध्ये विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत. पुष्प पहिलं, विषमय संसार अमृतमय कसा करावा. भाग दुसरा. एक गोष्ट अशी आहे की भागवत सप्ताह काशीला चाललेला होता. काशी हे आपल्याला जन्ममरणातून निवृत्त करणारं क्षेत्र. मग तिथे भागवत सप्ताह करणारे धंदेवाईक असतील का? मुळीच नाही. कोणीही वाचक चांगलाच असणार. पण धंद्याचं स्वरूप प्राप्त झालं म्हणजे काय होतं ते हा दृष्टांत सांगतोय. तेव्हा अशा ठिकाणी एक गवळण रोज दुधाचं भांड घेऊन विकायला येत असे. तिने शास्त्री बुवांच्याकडून कृष्णलीला ऐकली. त्यामधलं गोपींचं सगळं वैभव तिने ऐकलं. गवळणच ती, तिला ते सगळं पटलं. तिच्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली आणि तिला वाटलं की देवासारखा हा ब्राह्मण सांगतोय, तेव्हा त्याला आपण काहीतरी द्यावं. म्हणून ती त्याला अर्धा शेर दूध द्यायला लागली. ब्राह्मणाचं बरं झालं. इकडं तांदूळ गोटा मिळत होता, शिवाय दूध मिळायला लागलं. परंतु याचा भाव भागवतावर नव्हता. याचा भाव येणाऱ्या द्रव्यावर आणि हिचा भाव भागवतावर. एक दिवस अचानक पाऊस आला आणि नदीच्या पलीकडून येणाऱ्या गवळणीला दूध घेऊन येता येईना. नावा बंद पडल्या. भागवत सप्ताह ऐकायचा म्हणजे वेळेवर आलं पाहिजे. तिने ऐकलं होतं की भवसमुद्र हा जो आहे हा भगवन नाम घेणाऱ्याला गुडघ्या इतका खोल आहे. गुडघाभर पाणी. तेव्हा धोतर गुडघ्याच्या वरती करावं, भगवंताचं नाव घ्यावं आणि चालत जावं, असं शास्त्री बुवांनी सांगितल्याचं तिला आठवलं. तेव्हा तिने आपला लेहंगा वरती खोवला, डोक्यावर पाटी ठेवली आणि देवाचं नाव घेत घेत गंगेतून चालत ती भागवताला आली. मग इथे शास्त्री बुवाला महत्व नाही, इथे भावाची किंमत आहे. त्याप्रमाणे ती आल्यावर शास्त्री बुवांचं दूध आलं. ती कशी आली वगैरे काही विचार त्यांनी केलाच नाही. तिनं आपलं वाचन झाल्यावर शास्त्री बुवांना काय 5-10 रुपये द्यायचे ते दिले आणि सांगितलं की महाराज, आज आपण मला गुरु भेटलात. त्या दिवशी आपण नामाचं महत्व सांगत होता आणि आज एवढा महापूर आला होता, पण मी लेहंगा असा वरती करून भगवंताचं नाव घेत चालत आले. शास्त्री बुवा हे ऐकताच बेशुद्धच झाले. शुद्धीवर आल्यावर म्हणाले, बाई, मी पोथीतलं सांगितलं, तू प्रत्यक्ष आचरणात आणलंस. हा कसला शास्त्री बुवा? त्याच्याजवळ काही राहिलं नाही. पोट भरू शास्त्री बुवा झाल्यामुळं नामाची किंमत त्याला राहिली नाही. म्हणून ज्यांच्याकडून नाम घ्यायचं त्याचं भरपूर अनुष्ठान त्यांनी केलेलं असलं पाहिजे आणि सगुण साक्षात्कार तरी त्याला झाला असला पाहिजे. त्यानंच नाम द्यावं. नुसते कीर्तनकार पुराणिकांना नाम देण्याची योग्यता येत नाही. पण हल्लीमुळे तो बाजारच झाला आहे. गुलामांचा बाजार बंद झाला आणि संतांच्या बाजारात हे उपरे शिरले. त्यांनी केलं काय तर बुवाबाजीचा बाजार मांडला आणि प्रत्येकाला अनुग्रह देत सुटले. अशी आजच्या जगाची परिस्थिती आहे. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यामध्ये 4 बोटाचं अंतर राहतं. हे 4 बोटाचं अंतर काही जवळ येऊ शकत नाही, पण साक्षात्काराला अंतरच नाही. येणेची देही येणेची डोळा, पाहीन मुक्तीचा सोहळा, त्याला साक्षात्कार म्हणतात. नाहीतर काय, साक्षात आकार. आकार म्हटलं म्हणजे काही नव्हेच. अकार उकार मकार हे 3 मिळतील तेव्हा ओंकार. नुसता आकार म्हणजे काही नाही. ठणठण जय गोपाळ. असो, संसार हा विषवत आहे आणि त्या विषवत संसारामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. तेव्हा आपल्याला जर आपली उन्नती करून घ्यायची असेल तर संतांनी सोपा मार्ग सांगितला की त्यांनी मोठे मोठे ग्रंथ, स्वानुभवात्मक ग्रंथ करून ठेवलेत, ते वाचावेत. कोणाचे तरी पाय धरू नयेत. वाटेल त्याला आपला गुरु मानू नये. संतांचे ग्रंथ हा गुरु. त्याप्रमाणे आपण आपली भूमिका म्हणजे अंतःकरण नांगरून तयार ठेवावं
अंतःकरण नांगरून तयार झालं आणि त्याला योग्य वेळेला वाफ आली की खरा कोण सद्गुरू असेल तो भेटतो आणि तो बीज पेरतो. त्याचेच उत्तम कोंब उगवतात. म्हणून सद्ग्रंथ वाचन, सत्संगती हे सर्व पाहिजे. बाजारी इथे काही उपयोगी नाही. बाजारात पाहण्याची अशी वृत्ती पाहिजे की या जगातल्या हाटात परमेश्वर कसा भरला आहे. संतांनी जगाचा हाट असं म्हटलं. हाट म्हणजे बाजार. मग बाजारात आपण संसाराच्या म्हणजे भोगाच्या नादाला लागलो. बायका मुलं हे आपले भोग आहेत. प्राककर्माचे भोगच हे. हा संसार नव्हे. मग त्या भोगात जर आपण गुंतलो तर या बाजाराचे पदार्थ मिळणार कसे आपल्याला. बाजारात भगवत स्वरूपाकार चित्तवृत्ती होण्याचे सर्व पदार्थ मांडून ठेवले आहेत. पण बाजारात गेलं तर ना, मोल द्यायला खिशात नको शोधायला. मोफत लायब्ररी ठेवलीये, पण पाहतो कोण. कोणी पाहत नाही. म्हणूनच हा काळ असा आलाय की बाबा रे, कुणाकडे जाऊ नका, कोणाला नमस्कार करू नका, आपलं पुण्य खर्च करू नका, त्याचं काढून घेऊ नका. संतांचे ग्रंथ घ्या. संतांचे ग्रंथ कोणते हो. नाथ भागवतासारखा ग्रंथ घ्या. ज्ञानेश्वरी घेऊ नका, कारण अत्यंत जुनी भाषा. आजच्या सुधारलेल्या भाषेत तो ग्रंथ समजू शकत नाही. तेव्हा न समजणारा क्लिष्ट ग्रंथ कसा पाहणार तुम्ही. त्याच्यानंतर नाथ भागवत झालं. नाथांनीच ज्ञानेश्वरी पुढे आणली आणि त्यांनी ते सोपं करून ठेवलं आणि भगवन नाम जे आहे त्याला जास्त प्राधान्य दिलं. कीर्तन कथेला प्राधान्य दिलं. भगवत गुणानुवाद गा, मुखानं नाम घे, अशा पद्धतीनं संतांनी सांगितल्यामुळे त्यांचे सद्ग्रंथ आहेत. त्यांना आत्मपद प्राप्त झालं. ते सद्ग्रंथ वाचावेत आणि त्या योगे आपली चित्तवृत्ती जी ही आहे ती शांत करून घ्यावी. अशी चित्तवृत्ती शांत झाली म्हणजे सद्गुरु कृपेचा पाऊस केव्हा तरी पडणारच. 12ही महिने 12ही वर्ष काही दुष्काळ असत नाही. केव्हा तरी तो पाऊस येईल. आपल्या प्राककर्माने तो जर अमृतयोग आला तर तो आपोआपच सांगतो. त्याला काही विचारावं लागत नाही. मला अनुग्रह देता का असं म्हणण्याचीही गरज नाही. ते खेचून देतात. आमचे योगानंद होते आणि आमचा भाचा सावंतवाडीहून आला. दृष्टादृष्ट झाल्याबरोबर ते म्हणाले, स्नान नको, काही नको, पाय धुवून ये. मी म्हटलं काय झालं. तर म्हणाले, अहो अनुग्रहाची वेळ आली त्याची. नारळ नको, कापूर नको, काही नको, पैसा नको, अडका नको, ही सर्व ढोंग आहेत आमची. हे एक साधनच नाही का झालं. भाग दुसरा संपला.